चैत्र नवरात्र सुरू झालेली आहे। उद्या आहे 23 मार्च 2026। उद्या आहे चैत्र पंचमी। बघा, ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र उत्सव आपण साजरी करत असतो तेव्हा ललिता पंचमी येते। म्हणजेच काय, त्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये जेव्हा पंचमी तिथी येते तेव्हा एकदम जेव्हा शारदीय नवरात्र असो किंवा चैत्र नवरात्र असो तेव्हा पंचमी, सप्तमी, अष्टमीला अनन्यसाधारण महत्व असतं। त्याच पद्धतीने आपल्याला ह्या चैत्र महिन्यातील पंचमीला काय काय सेवा करायची आहे त्या संदर्भातली माहिती आपण आज बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आता उद्या पंचमी तिथी आहे। चैत्र महिन्यातील पंचमी तिथीला आपल्याला ललिता देवीची पूजा करायची असते। ललिता देवी ही हृदयाची देवी मानली गेली आहे। तर अर्थात आपल्याला प्रत्येकाला हृदय आपलं म्हणतो ना की सुदृढ राहावं, हृदयाला कुठलेही हृदयाचे विकार होऊ नये की किंबहुना असेल तर ते कमी व्हावे म्हणून ललिता सहस्रनामाचं पठण करायचं असतं। जर तुमच्याकडे असेल तर ते आवर्जून उद्या ललिता सहस्रनामाचं तुम्ही पठण करू शकता किंवा ललिता सहस्रनामाचं पठण करून तुम्ही देवीचा टाक असेल, देवीचा फोटो असेल, देवीची मूर्ती असेल, आपल्या कुळदेवीची माता लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल, टाक असेल किंवा जे काही श्रीयंत्र आहे त्याच्यावर ललिता सहस्रनामाचं पठण करून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। ज्या पद्धतीने ओवी संपल्यावर आपण नमो नमः नमो नमः असं म्हणतो त्याच पद्धतीने ललिता सहस्रनामाचं पठण करून कुंकुमार्चन करायचं। अतिशय उच्च कोटीची सेवा, इतकी सुंदर सेवा आहे। ललिता सहस्रनामाचं पठण करून जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करताना ते कुंकू तर अमृतासारखं असतं। त्या कुंकवात इतकी जबरदस्त ताकद असते। अगदी तुम्ही नवीन कुंकू घ्या किंवा जे तुम्ही आधी जे वापरता तेच तुम्ही डबल हे वापरलं तरी चालतं। कुंकुमार्चन स्त्रिया करू शकता। स्त्री, कुठली पण स्त्री, विधवा आहे असं काहीच मनात आणायचं नाही। सगळ्या महिला सगळ्या सेवा करू शकतात। आता ज्या महिलेला अडचण आहे त्यांनी तिच्या पतीकडनंही कुंकुमार्चन करू शकता। खरं तर स्त्रियांनीच करायचं असतं, पण जर काही अडचण असेल तर त्यांच्या पतीने ही सेवा केली, त्यांच्या नवऱ्याने ही सेवा केली तर अतिशय उत्तम। तर आपल्याला ललिता देवीची आवर्जून पूजा करायची असते। हेच आहे, ललिता देवी ही हृदयाची देवी असल्यामुळे आपल्याला ललिता सहस्रनामाचं पठण करायचं आहे। जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही आवर्जून पठण करा, नाहीतर युट्यूबला लावून द्या, ऐकावे तरी। खूप सुंदर ललिता सहस्रनाम, खूप सुंदर सेवा आहे। आवर्जून पठण करण्याचा प्रयत्न करा। त्याच्याच बरोबर ललिता स्तोत्रम जर तुम्हाला भेटलं किंवा ललिता अष्टकम तुम्हाला भेटलं तर याची पण तुम्ही सेवा ऐकू शकता किंवा श्रवण करू शकता। आता चैत्र नवरात्रीमध्ये रोज दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य होत नाही, त्यांनी आवर्जून पंचमीला, सप्तमीला, अष्टमीला आवर्जून तुम्हाला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे। आणि जर शक्य असेल तर दुर्गा सप्तशती ग्रंथ तुम्ही एकदा वाचा किंवा त्या दिवशी तुम्ही दोनदा वाचलं तरी चालेल। कारण काय होतं ना, 7-8 दिवसामध्ये काही 9 पारायण करायचे आहे तर एखाद्या दिवशी आपल्याला डबल सेवा करावी लागते। मग तुम्ही ती पंचमीला आवर्जून करू शकता। आता पंचमी म्हटलं तर प्रत्येक महिन्याच्या पंचमीला आपण ही सेवा करत असतो। मुलांच्या जिभेवर दर्भाच्या काडीने ती दर्भाची काडी मधात बुडवून आपल्याला ऐम, जो माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे ऐम, तर मी तुम्हाला इथे फ्लॅश होत असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पिन करेल मी कमेंट सेक्शनला, ऐम हा मंत्र लिहायचा असतो दर्भाच्या काडीने। आणि ललिता त्याच्याबरोबर सरस्वती मातेची सुद्धा पूजा करायची असते। सरस्वती मातेचा कुठलाही मंत्र तुम्हाला माहिती असेल तर आवर्जून ह्या दिवशी मुलांकडनं तुम्ही त्या मंत्राचं पठण करून घ्यावं आणि मुलांच्या जिभेवर दर्भाच्या काडीने ऐम लिहायचा आहे, विसरू नका। दर्भाची काडी मधात बुडवायची। आता जर दर्भाची काडी नसेल तर सोन्याचा एखादा दागिना असेल, चांदीचा एखादा दागिना असेल तरी चालेल, तुम्हाला ऐम लिहायचा आहे। आता पंचमी म्हटलं तर ही सेवा येतेच, त्याच्याबरोबर तुमची इच्छा असेल तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता। तुम्ही ज्या काही आपण माता लक्ष्मीची तुमच्या कुळदेवीचा कुठला पण मंत्र नाही माहिती असेल तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे ह्या मंत्राचा जप करावा। जास्तीत जास्त ललिता पंचमी जेवढी महत्वाची आहे तेवढी चैत्र महिन्यातील पंचमीला सुद्धा तेवढंच महत्व आहे। चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरायची असते। तुमची इच्छा असेल तर पंचमीला सुद्धा तुम्ही आई भगवतीची, तुमच्या देवीची तुम्ही ओटी भरू शकता। या पद्धतीने आपल्याला करायचं आहे। आता एखादीला जर मासिक धर्म असेल, सुतक विटाळ असेल, काही कारणांनी जर तिला सेवा करणं शक्य नसेल तर घरातील कोणी पण ही सेवा करू शकता। आता
ताई आम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही, पण एक सांगू का, पंचमी सप्तमी अष्टमीला तरी तुम्ही सेवा करा. नाही शक्य होत तुम्हाला तर अर्थात श्री सिद्धकुंजिका स्तोत्रमचं तुम्हाला पठण करायचं आहे, पण दुर्गा पाठच करा, दुर्गा सप्तशती ग्रंथाचंच पारायण करा. बऱ्याच घरात देवी महात्म्य चालू आहे, रोज तुम्ही 2-2 अध्याय पठण करत असाल तर वेळात वेळ काढून दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता. नाही तर मग 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण तुम्हाला करायचं आहे. पण असं म्हणता की म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण केल्यावर दुर्गा पाठाचं फळ मिळतं, पण याचा अर्थ असा नाही की सिद्धकुंजिका स्तोत्रमचं तुम्हाला पठण करायचं आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं नाहीये. दुर्गा सप्तशती इतका सुंदर प्रभावी दिव्य आहे. आई भगवतीची सेवा म्हणजे हे काळाची गरज आहे, ही तुम्हाला करावीच लागेल. तुमच्या गुरूंची ज्या पद्धतीने तुम्ही सेवा करता, तुम्हाला आई भगवतीची जी आपल्या कुळाचं रक्षण करत असते, कुळाचा उद्धार करत असते, तिची सेवा करताना कोणीही कधीच कानकुचपणा करायचा नाही. आणि पंचमी ठीक आहे, काही कारणांमुळे 1-2 दिवस तुमच्या सेवा करणं शक्य नाही झालं तर तुम्ही पंचमीला पाठ करू शकता, सप्तमी अष्टमीला तुम्ही पाठ करू शकता, जसं तुम्हाला जमेल ना त्या पद्धतीने सेवा करावी. आणि मुलांकडनं पण ललिता पंचमीच्या दिवशी म्हणजे चैत्र महिन्यातील पंचमीला तुम्हाला काय करायचं आहे, मुलांच्या जिभेवर दरवाच्या काढीने लिहायचा. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ना सरस्वती मंत्र आहे बघा, 1, 2, 3 आहे, तर त्याच्यातला जो तुम्हाला शक्य होईल पठण करणं किंवा मुलांना वाचायला शक्य होईल तेव्हा त्यांना सांगा. ताई अगदी लहान मुलं आहेत तर तुम्हीच पठण करावा, मुलाला किंवा मुलगी असेल तर त्यांना जवळ बसवावं आणि तुम्हीही पठण करू शकता की जेणेकरून त्यांच्याही कानी पडेल. जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. पण चैत्र नवरात्र खूप मोठा दिवस असतो, खूप मोठी नवरात्र असते ती आई भगवतीच्या सेवेसाठी. तुम्ही जर आता बघायला गेलं तर मूळ पीठावर खूप गर्दी असणार आहे. आपलं वणी पण आहे तर वणीवर तर प्रचंड गर्दी असणार आहे. आपल्याला प्रत्येक वेळेस मूळ पीठावर जाणं शक्य होत नाही ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये, तर आपल्या घरात आई भगवतीचा फोटो असतो किंवा मूर्ती असते, टाक असते, त्याच्यावर आवर्जून सेवा करावी की जेणेकरून आपल्या सांसारिक अडचणी कमी होतात. आपल्या सांसारिक अडचणी कमी होण्यासाठी आई भगवतीची सेवा करणं खूप महत्वाचं आहे. तिची सेवा केल्याने कितीतरी अडचणी कमी होतात, किंबहुना आपल्याला पण समजतं की आपण जेव्हा अडचणी येतो तेव्हा आपण जेव्हा गुरुजींकडे दाखवतो तेव्हा हेच असतं की कुळदेवीचं होतं का, तुम्ही करता का, केंद्रात जरी प्रश्नोत्तर असलं तरी हेच असतं, तुम्ही कुळदेवीची सेवा करता का, तुमच्याकडनं होते का, तर हे ते आहे. तर आवर्जून तुम्ही उद्या पंचमी असल्यामुळे ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न करा. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.